नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया श्रीखंड। गुढीपाडवा येतोय तर श्रीखंड तर झालंच पाहिजे। त्यासाठी इलायची फ्लेवरचं श्रीखंड आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तर आज आपण श्रीखंड बनवायला घेऊया। त्यासाठी आपल्याला आधी चक्का लागेल। चक्का बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध म्हशीचं किंवा गाईचं कुठलं पण चालेल, पण शक्यतो म्हशीचंच घ्या, म्हणजे आपली दही घट्ट होईल। दही घट्ट झाल्यामुळे चक्का पण छान होईल। तर आपण आता दूध गरम करायला ठेवूया। दूध पूर्ण गरम करायचं आहे, पण त्यावर मलाई नाही आली पाहिजे याची पण काळजी घ्यायची, म्हणून अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे। दूध पूर्ण गरम झाल्यानंतर ते गार करायचे आधी, त्यानंतर आपण दही लावायला घ्यायचे। दुधाला छान उकळी आली आहे, दूध पूर्ण गरम झालंय। आता गॅस बंद करूया आणि दूध गार करूया। दूध गार झालेलं आहे आणि आपण दही लावायला घेऊया। दही मी घरचंच घेतलेलं आहे। हे बघा, दही पण घट्ट आहे, म्हणून आपली दही छान होईल आणि त्यामुळे चक्का पण छान होईल। चारी बाजूने दही टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून द्यायचे। नंतर आता हे हलवायचं नाही मध्येच। आता आपण हे झाकून गरम कपडा गुंडाळायचा आहे त्या बाजूने। दहीवर झाकण ठेवून चारी बाजूने कपडा गुंडाळायचा, म्हणजे आपलं दही पटकन तयार होईल। आणि गरम जागेमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे 3 ते 4 तासामध्ये आपलं दही तयार होईल। 4 तास झालेले आहे दही लावून। आता आपण बघूया दही आपलं लागलंय की नाही ते। दही आपलं छान झालंय घट्ट। आता आपण हे नितरायला ठेवूया। दही आता आपण कपड्यामध्ये काढून घेऊया। उन्हाळा असल्यामुळे दही पटकन झालं आपलं, नाही तर रात्रभर ठेवावं लागतं। हे बघा कशी वडी पडते मस्त दहीची। दही सर्व कपड्यामध्ये काढून घेतलंय। आता हे आपण नितरायला ठेवूया। बरचसं पाणी त्यातलं निघते आत्ताच। आता हे असं पाणी व्यवस्थित नितरेल असं कुठेतरी लटकून द्यायचं ते। या पद्धतीने गाठ मारून ठेवायची आहे। आणि आता हे लटकून ठेवूया आपण। चक्का काढून झालेला आपला साधारण 500 ग्रॅम आहे चक्का, आणि पाणी एवढं निघालेलं आहे। या पाण्याची तुम्ही कढी पण तयार करू शकता। अर्धी वाटी मी साखर घेतली होती, त्यामध्ये अर्धा चमचा वेलची घातली, दोघं बारीक फिरून घेतले मिक्सरमधून, आणि थोडे बदाम घेतलेले बारीक करून, ते वरून आपल्याला गार्निश करायला। आता आपण श्रीखंड करायला घेऊया। चक्क्यामध्ये आपण आता पिठी साखर टाकून घेऊया। पूर्ण टाकायची आहे। मिक्स करायची आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून आपण मिक्सीने मिक्स करून घेऊया। पाच मिनिटं मी मिक्सीने फिरून घेतलेलं आहे आपलं श्रीखंड। मिक्सीने जास्त वेळ लागत नाही, चमच्याने खूपच वेळ लागतो। हे बघा छान झालंय चिकन चिकन। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ। घरातल्या वस्तूपासूनच इलायची फ्लेवरचा आपलं श्रीखंड तयार झालेला आहे। आता वरून आपण बदाम मी थोडे किसून घेतलेले होते, ते वरून घालूया। तुम्ही इतर ड्रायफ्रूट पण घाला, काही हरकत नाही। आत्ताच हे श्रीखंड किती छान दिसते।
तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।